नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आस विद्यालय तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? संधी. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय करणार किंवा काय पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पहिल्या सीझनमध्ये बघितले की संधी आहेत काय आणि त्यांचे काही प्रकार पण बघितले आणि त्यांची परिभाषा बघितले. आता आपण इथे बघणार आहे व्यंजन संधी. काय बघणार आहे? व्यंजन संधी बघणार आहे. तर चला बघून घ्या. परिभाषा: व्यंजन के बाद यदि किसी स्वर या व्यंजन के आने से उन व्यंजनों में जो परिवर्तन होता है वह व्यंजन संधी कहलाता है. इथे काय दिलेले आहे? जी परिभाषा म्हणजे व्यंजन के बाद, व्यंजन ते कोणताही बाद, कोणताही स्वर किंवा व्यंजन येणारा आहे त्या व्यंजनचे परिवर्तन होऊन जात आहे त्यांना आपण व्यंजन संधी असंही म्हणतं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. आता आपण यांचं काही बघणार आहे नियम. यांचे काही नियम बघणार आहे आपण. बघा बघा आता यांचा आपण काही नियम बघणार आहे. वर्ग के पहले वर्ण का तीसरे वर्ण में परिवर्तन. जेव्हा वर्ग यांचं पहिले तिसरे किंवा त्या वर्णातून परिवर्तन होऊन जात आहे. जसं बघा क, च, ट, त के पश्चात यदि किसी वर्ग का तीसरा या चौथा वर्ण क, ट, च, त यांच्या पश्चात कोणताही वर्ग का तिसरा किंवा चौथा वर्ण जसं ग, घ, ज, झ, ड, ढ, द, भ, म, य, र, ल, व, ह या कोणताही स्वर्ण आए तो वह अपने वर्ग को तीसरा वर्ण हो जाता है. अर्थात क, का, ग, च, का, ज, ट, का, ड़, त, का, द अजून प, का, ब हो जाता है. जैसे क, को, ग. तर याबद्दल तिसऱ्या वर्णांचं परिवर्तन असंही करून जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे दिग्धन गज म्हणजे दिग्गज, वाकधन ईश म्हणजे वागीश, दिग्धन अंबर म्हणजे दिगंबर, सटधन आनंद म्हणजे सडानन, भगवत म्हणजे भक्ती आणि भगवत भक्ती, सतधन गुण म्हणजे सद्गुण, सतधन आचरण म्हणजे सदा आचरण, जगतधन अंबा म्हणजे जगदंबा, सटधन दर्शन म्हणजे सदर्शन आणि ततधन भव म्हणजे तद्भव. तर याप्रमाणे इथे जे शब्द दिलेले आहेत त्यांचे परिवर्तन असंही प्रमाणे होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे तुम्ही बघणार आहे की जसं पहले ख वर्ग के पहले वर्ण का पाचव्या वर्ण में परिवर्तन. जेव्हा वर्ग यातून पहिला किंवा पाचव्या वर्णातून जैसा परिवर्तन होऊन जात आहे. जसं बघा नीट प्रमाणे ऐकून घ्या. किसी वर्ग के पहले या तीसरे व्यंजन के बाद यदि कोई नासकीय व्यंजन जैसे न, द, न, म आ जाता है तो पहले व्यंजन के स्थान पर अपने ही वर्ग का नासकीय व्यंजन आ जाता है. अर्थात तुम्ही बघा अर्थात तुम्ही तीसरा व्यंजन के स्थान पर अपने ही वर्ग के नासकीय व्यंजन आ जाता है. अर्थात क, का, ड, 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 का, न, प, म हो जाता है. नीट प्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. इथे काय दिलेले आहे की जेव्हा वर्गातून पहिल्या वर्ण किंवा पाचव्या वर्णातून परिवर्तन होऊन जात आहे त्याबद्दल कोणताही वर्ग पहिला किंवा तिसरा व्यंजन यानंतर कोणताही नाशकीय व्यंजन जसं ड, ड, म, न, म येऊन जात आहे. पहिला किंवा तिसरा व्यंजन त्या स्थानावर आपला वर्ग नाशकी व्यंजन येऊन जात आहे. अर्थात क च का, ड च च आणि का च ड, ट च का आणि कां च प म होऊन जात आहे. जसं इथे बघा पहिला वाकधनमय वाडमय, सतधन मार्ग सन्मार्ग, जगतधन नाथ जगन्नाथ, सटधन मूर्ख म्हणजे सन्मुख, सतधन मती म्हणजे सन्मती आणि उतधन नयन म्हणजे उन्नयन, चितधनमय म्हणजे चिन्मय आणि उतधन नती म्हणजे उन्नती, तधनमय म्हणजे तन्मय आणि दिग्धन नाग म्हणजे दीडनाग. तर याप्रमाणे असंही वर्ग दिलेले आहे. त्यांच्या पाचव्या वर्णातून परिवर्तन असं प्रमाणे दिलेले जात आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. आता आपण इथे पाहणार आहे जसे की त संबंधी विशेष नियम. त या संबंधी विशेष नियम आता आपण पाहणार आहे. बघा त के बाद यदि ल हो तो ल का ल में बदल जाता है. जेव्हा त यांचं बद्दल ल होऊन जात आहे ते बदलून जात आहे. जसे उत्धन लेख उल्लेख, उत्धन लाश उल्लास, तधन लीन तनलीन. तर याप्रमाणे अजून काय आहे बघून घ्या. त याचा ज बाद यदि ज झ होऊन जात आहे आणि त ज होऊन बदलून जात आहे तर याप्रमाणे अजून काही शब्द होऊन जात आहे. जसे सतधन जन म्हणजे सज्जन, उत्धन ज्वल म्हणजे उज्ज्वल, विपद्धन जाल म्हणजे विपत जाल. आता तिसरा बघणार त यांचा
बातमी यदि ट च ड होऊन जात आहे आणि त च ट ड होऊन बदलून जात आहे. जसं बघा ततधन टीका तट्टिक्का, उत्धन डयन उड्डयन. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे आता आपण बघणार आहे की बृहत्तन टीका म्हणजे बृहत टीका काय दिलेले आहे बृहत्तन टीका म्हणजे बृहत टीका. आता आपण चौथा बघणार बघा त के बाद यदि श हो तो त क च और श क छ हो जाता है. जेव्हा त यांचा नंतर यदि श होऊन जात आहे किंवा त च होऊन जात आहे तर याप्रमाणे स यांचा छ होऊन जात आहे. बघा इथे उद्धन श्वास म्हणजे उच्छ्वास, सतधन शास्त्र म्हणजे छत्सात, उत्धन शिष्ट म्हणजे उत्कृष्ट, ततधन शिव म्हणजे ततिच्व. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता पाचवा बघा तच बाद मी यदि च छ होऊन जात आहे त्याचं च होऊन जात आहे. जसे उत्धन चारण उच्चारण, सतधन चरित्र सचत चरित्र, उत्धन चरित उच्चारित, जगद्धन छाया जगाच्छा. आणि इथे सहावा बघणार यदि त के बाद जेव्हा तच नंतर ह तो हो जाऊन जात आहे सात स्थानातून द किंवा ह होऊन जात आहे त्यातून ध होऊन जात आहे. कळलं की नाही लवकरच लवकर सांगा. हो जसं इथे तुम्ही बघणार की तधन हित म्हणजे तद्धित, उत्धन हार म्हणजे उद्धार, उत्धन हत म्हणजे उद्धत आणि पतधन हित म्हणजे पद्धती. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा आता आपण इतर पाहणार आहे ग म संबंधी नियम. काय बनणार आहे म संबंधी नियम. जब पहले शब्द के अंतिम वर्ण में म आगे दूसरे शब्द का प्रथम वर्ण अतस्थ य र ल व या उष्म स श ह स या अन्य स्पर्श होतो स्थान पर पंचम वर्ण अथवा अनुस्वार हो जाता है. नीट प्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा पहिला शब्द किंवा अंतिम वर्णातून म आगे म्हणजे पुढे दुसऱ्या शब्दातून प्रथम वर्ण अत य र ल व य उष्म श श ह या अन्य स्पर्श होऊन जात आहे त्या स्थानावर पंचम वर्ण अथवा अनुस्वार होऊन जात आहे त्यांना आपण म संबंधी नियम म्हणतात. जसं समधन गम म्हणजे संगम, समधन सार संसार, समधन चय म्हणजे संचय. तर याप्रमाणे समधन योग म्हणजे संयोग, समधन तोष म्हणजे संतोष, समधन लाभ म्हणजे सलाप, समधन बंध म्हणजे संबंध, समधन लाभ म्हणजे सलाप आणि समधन हार म्हणजे संहार आणि समधन लग्न म्हणजे संलग्न. तर याप्रमाणे म संबंधी याचा नियम होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता अजून आहे न का ड नियम यदि री र तथा श के बाद न व्यंजन आता है तो उसका न में परिवर्तन होता है, भले ही बीच में क वर्ग प वर्ग अनुसार य व ह आदि से कोई भी वर्ण क्यों ना आ जाए. इथे काय म्हणाला आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा न किंवा ण यांचा नियम री किंवा र तथा श त्यांचा बाद न व्यंजन होऊन जात आहे त्यानंतर ड यांचे परिवर्तन होऊन जाते ते भलेही बीचाता क वर्ग प वर्ग अनुसार य व ह यांचा कोणताही वर्ग नवीन येऊन जात आहे. जसं इथे बघा परिधनमान म्हणजे परिमाण, भूधन अन म्हणजे भूषण, शोषधन अन म्हणजे शोषण, परधनमान म्हणजे प्रमाण, तधन ना म्हणजे तृष्णा, परिधन नाम म्हणजे परिणाम. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही लवकरच लवकर सांगा. कळलं तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता आपण पाहणार आहे विसर्ग संधी. काय पाहणार आहे विसर्ग संधी पाहणार आहे. नीट प्रमाणे ऐकून घ्या. परिभाषा विसर्ग के बाद किसी स्वर अथवा व्यंजन के आने से विसर्ग में जो परिवर्तन होता है वो विसर्ग संधि कहलाता है. परिभाषा नीट प्रमाणे ऐकून घ्या. विसर्गीयांचा बाद कोणताही अथवा स्वर किंवा सर्ग किंवा व्यंजन येऊन जात आहे त्यांना विसर्ग जे परिवर्तन होऊन जात आहे त्यांना आपण विसर्ग संधी असंही म्हणतं. कळलं हो. आता यांचा काही नियम किंवा प्रकार आहे. बघा यांचे काही नियम किंवा प्रकार आहे. बघा पहिला विसर्ग को ओ होना यदि विसर्ग के पहले अ स्वर और आगे अ अथवा कोई संगोष्ठ व्यंजन किसी वर्ग का तीसरा चौथा पांचवा वर्ण अथवा य र ल व ह में कोई वर्ण हो तो अ और विसर्ग अ के बदले हो जाता है. नीट प्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी इथे कोणताही विसर्गाचा पहिला अ किंवा स्वर अजून और आज किंवा अ अथवा कोणताही
संघोष व्यंजन किसी कोणत्याही वर्गातून तिसरा किंवा चौथा पाचव्या वडातून अथवा य र ल व में कोणताही वर्ण होऊन जात आहे त्यांना और विसर्ग अजून बदलून होऊन जात आहे. जसे इथे बघा, मन म्हणजे धन आणि कुल मनो कुमुल, मन धन रथ मनोरथ, मन धन बल मनोबल, तप धन बल तपोबल, मन धन भाव मनोभाव, पय धन द पयोद. तर याप्रमाणे येथे विसर्ग संधी. आणि आता आपण पाहणार आहे विसर्ग का र होना, विसर्ग यांचा र होऊन. बघा इथे, यदि विसर्ग से पहले अ धन आ ते भिन्न कोई स्वर आए तो विसर्ग के बाद किसी स्वर के किसी वर्ग का तीसरा चौथा पांचवा या य र ल व ह में कोई वर्ण हो तो विसर्ग र में परिवर्तन हो जाता है. इथे काय म्हणाले आहे की विसर्ग र याबद्दल यदि कोणताही विसर्ग किंवा पहिला अ किंवा आ यांचा भिन्न स्वर होऊन जात आहे किंवा विसर्ग बाद कोणताही स्वर कोणताही वर्ग तिसरा किंवा चौथा पाचव्या वडातून या य र ल व या कोणताही वर्ण विसर्ग र मध्ये परिवर्तन होऊन जात आहे त्यांना आपण विसर्ग असंही म्हणतं. जसं इथे बघा, निधन आहार म्हणजे निरा आहार. काय आहे? निधन आहार म्हणजे निरा आहार. आशीधनवाद म्हणजे आशीर्वाद, निधन धन म्हणजे निर्धन, दुधन गुण म्हणजे दुर्गुण, दुधन जण म्हणजे दुर्जन, निधन उत्तर म्हणजे निरुत्तर, निधन भय म्हणजे निर्भय आणि दुधन उपयोग म्हणजे दुरुपयोग, निधन आशा म्हणजे निराशा, निधन यात म्हणजे निर्यात. तर याप्रमाणे विसर्ग र होऊन कसं परिवर्तन होऊन जात आहे हे आपण बघितले. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे आपण बघणार आहे आता विसर्ग स होना, विसर्ग यांचं स होऊन जात आहे. यदि विसर्ग के पूर्व कोई स्वर हो या बाद में च छ या स हो तो विसर्ग को श हो जाता है. बघा नीट प्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा सांगत आहे मी. यदि कोणताही विसर्ग पूर्वातून स्वर किंवा हो और बाद में च या छ हा होऊन विसर्ग त श होऊन जात आहे त्यांना आपण विसर्ग स होऊन म्हणतात. जसं इथे बघा, निधन चल म्हणजे निश्चल, दुधन शासन म्हणजे दुःशासन, निधन चय म्हणजे निश्चय. तर याप्रमाणे असं होऊन जात आहे. इथे बघा, दुधन चरित्र दूर चरित्र, निधन चित म्हणजे निश्चित, निधन चल म्हणजे निश्चल. आता चौथा बघणार आपण विसर्ग का स होना. आता आपण काय पाहणार आहे, आता इथे चौथा बघा, विसर्ग यांच्या स होऊन. तर विसर्ग के बाद यदि त या स होऊन जाता है तो उसे विसर्ग संधि करते. जैसे नमते नमस्ते, दुधन साहस दुस्साहस, निधन संतान निसंतान, मंधन ताप मनस्ताप, निधन तेज निस्तेज, दुधन तर दुधस्तर. तर याप्रमाणे विसर्ग संधी असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, विसर्ग का स होना. आता आपण विसर्गचा यांचं स होऊन जात आहे. बघा, विसर्ग के पूर्व ई उ बाद में क ख ट ठ फ में कोई वर्ण होता है तो विसर्ग स हो जाता है. विसर्ग यात पूर्व ई किंवा उ यांचा बद्दल क ख ट ठ प हा कोणताही वर्ण विसर्ग स होऊन जात आहे. जसे निधन कलंक निष्कलंक, चतुधन पाद चतुष्पाद, निधन फल निष्फल, दुधन कर दुष्कर, दुधन प्रकृति दुष्प्रकृति, धनुधन टंकार धनुष्टकार. तर याप्रमाणे सहावा बघा, विसर्ग में कोई परिवर्तन ना होना. या विसर्ग मध्ये कोणताही परिवर्तन नाही होता. बघा बसा, यदि विसर्ग के बाद स श ह में कोई व्यंजन आए तो विसर्ग यथावत बना रहता है अथवा विसर्ग व्यंजन का रूप ले लेता है. यदि विसर्गातून किंवा नंतर श श श यामध्ये कोणताही व्यंजन विसर्ग यथावत बनून राहत आहे अथवा विसर्ग व्यंजन रूपातून लिहित आहे त्यांना आपण असंही व्यंजन रूपात करतं. जसे दुधन शासन बराबर दुशासन दुःशासन, निधन संदेह निसंदेह निसंदेह, दुधन स दुस्सहस, निधन संतान निसंतान आणि निधन संकोच म्हणजे निसंकोच. तर याप्रमाणे असंही विसर्ग परिवर्तन होऊन जात आहे. अजून काय आहे बघून घ्या. आता विसर्ग यांचा बाद ख अथवा ख व्यंजन आहे तो विसर्ग का कोई परिवर्तन नहीं होता. जसं बघा इथे, रजधन कण रजकण, अंतधन करण अंतःकरण, पयधन पान पयपान, प्रातधन काल प्रातः काल. लेकिन यदि विसर्ग पहले ई उ स्वर्ण विसर्ग होऊन जाता है तर दुधन कर दुष्कर, चतुधन पाद चतुष्पाद, निधन कपट निष्कपट, निधन फल निष्फल, दुधन कर्म दुष्कर्म आणि निधन पाप निष्पाप. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की संधी यांचा अजून प्रकार पाहिले आणि त्यांचा कशा प्रमाणे अक्षरातून परिवर्तन होऊन जात आहे हे पण आपण पाहिले. तुम्ही सगळं नीट प्रमाणे ऐकून घ्या आणि लिहून घ्या. कळलं? हो, धन्यवाद.